मी आहे ना मखाणे आणले, आपण रोस्ट करून खातो तर छान लागतात. तर मी आता रोस्ट करते, पण मी एअर फ्रायरमध्ये करते. आता मी एअर फ्रायरमध्ये दुसऱ्या रूममध्ये, इकडं प्लग नाही किचनमध्ये, तर मी हे घेऊन आली आहे इकडं काढून. त्याच्यामध्ये मी आधी खाली हे टाकते, कारण जास्त तेल वगैरे टाकणार नाही आहे तर मसाला त्याला जास्त लागणार नाही म्हणून. अशी शीट आणलेली जी एअर फ्रायरमध्ये यूज करतात, तर ती एक मी इथं ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी 2 पाकिट आणलेले ॲक्च्युली, आणि एक मी लाडूमध्ये टाकलं आणि एक आता मी रोस्ट करून ठेवणार आहे खायला. हो, इथं लई जास्त आहे, मी हाफ करते. ह्याच्यामध्ये मी असे ठेवून घेतले, तर याच्यामध्ये तेल टाकते. पण तेल कोणतं, मी ऑलिव्ह ऑइल घेतलंय. मी काही हे स्पेशल नाही आणलंय, म्हणजे ऑलरेडी होतं घरात. एकदा मी कोणतं सॅलेड बनवलेलं काय माहिती, सचिन ऑफिस पार्टीला गेले तिकडे त्यांनी खाल्लेलं, तर घरी येऊन सांगितलेलं मला का असं बनव, तर तेव्हा आणलं होतं मी. तर तेव्हाचीच ती एवढी मोठी बॉटल आहे, कारण डेलीमध्ये तर नाही वापरत मी. छान लागतं, पण मी आता रिसेंटली 2-3 भाज्या वगैरे टाकून केलं होतं ना, म्हणजे हे तेल टाकून भाज्या केल्या होत्या, तर एवढं भरपूर आहे. कमीच तेल टाकते. थोडंसं सॉल्ट, ब्लॅक पेपर असं तुम्ही टाकू शकताय. फक्त सॉल्ट पण टाकू शकताय किंवा ब्लॅक पेपर, पेरी पेरी मसाला पण टाकू शकताय. पेरी पेरी मसाल्याने पण छान लागेल. मी थोडंसं ब्लॅक पेपर टाकते, जास्त नाही टाकत, म्हणजे थोडंसं चटपटीत आणि थोडंसं काय बोलतात असं जास्त तिखट पण नाही. आणि पेरी पेरी मसाल्याचं काय झालेलं सीन, आता माझी बहीण आली होती ना उमा, तिचा मुलगा होता, त्याला मी फ्रेंच फ्राईज बनवून दिलेले. तर आम्हाला बाहेर जायचं होतं, मग त्यांनी ते खाल्ले मसाला टाकून, आणि तो फ्रीजमध्ये ठेवला. तर तो आहे ना, म्हणजे असा थोडासा ओला ओला झालाय, तर तो आता पडत नाहीये. तर जरा मी त्याला थोडं चमच्याने काढते, मग सगळं मसाला ते टाकून झाले. आता याला आपण एअर फ्रायरमध्ये ठेवू. आता इथं 200 सेल्सिअसवर 10 मिनिट मी स्टार्ट केलंय. जरा वेळाने मी ओपन करून बघा. मी घेऊन आली आहे, 3 मिनिटं ठेवलं मी 200 सेल्सिअसवर 3च मिनिटं, आणि मस्त झाले ते. काढून घेऊ. आधी तेवढा जोरात आवाज येत होता त्याचा, मी म्हटलं गेलं सगळं. मस्त आहे. त्याचा असा भुगा झाला ना समजायचा.